नमस्कार, मी सुशील कुमार आहेरराव. आपलं इतिहासाच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सच्या अनालिसिसच्या तिसऱ्या पॉडकास्टच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. माझ्यासोबत आहेत भूषण देशमुख सर, लोकायन आय एस अकॅडमीचे संचालक. नमस्कार सर. तर आपल्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. आपण पहिला एक पॉडकास्ट केला होता की ज्यामध्ये आपण आर्ट अँड कल्चर 2013चे आर्ट अँड कल्चर टॉपिकवरचे युपीएससीच्या मुख्य परीक्षेचे सर्व प्रश्न आपण विश्लेषणासहित पाहिले होते. दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपण 2014 या वर्षी विचारले गेलेले जे 4 प्रश्न होते, जे 150-150 शब्दांचे आणि 10 गुणांसाठी विचारलेले होते, ते 4ही प्रश्न आपण इन डिटेलमध्ये विथ सोल्युशन्स पाहिले होते. आता आपल्या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये आपण आर्ट अँड कल्चर टॉपिकवरती 2015 या वर्षी जे 2 प्रश्न विचारले होते आणि आता स्लाइटली मार्किंगच्या स्कीममध्ये थोडासा चेंज झालेला आहे, की 2014 मध्ये त्यांनी 4ही प्रश्न विचारले ते 150 शब्द आणि 10 गुणांसाठी होते. 2015 मध्ये त्यांनी जे 2 प्रश्न विचारलेत फक्त, पण ते दोन्ही प्रश्न हे 200-200 शब्दांसाठी आहे आणि ते 12.5 गुणांसाठी आहेत. याचा अर्थ मार्किंग स्कीम त्यांनी थोडी चेंज केली आणि जास्त अपेक्षित त्याच्यामध्ये उत्तर मोठं अपेक्षित आहे. तर सर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. 2 बरोबर. महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. तर ते 2 प्रश्न म्हणजे त्यातला पहिला आपण डिस्कस करूयात. भारताची प्राचीन संस्कृती ही इजिप्त, मेसोपोटेमिया आणि ग्रीसच्या संस्कृतींपेक्षा याबाबत वेगळी आहे, की भारतीय उपखंडातील परंपरा आजपर्यंत खंडित झाल्याविना संरक्षित केल्या गेल्या आहेत. 200 शब्द 12.5 गुण 2015 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. म्हणजे तो जसं खूपच ते इनोव्हेटिव्ह हां. विचारलाय. जसं ते इक्बाल आपल्याला म्हणतात, की "युनानो मिस्र मिट गए, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी." तर ते बरोबर आहे. त्या पद्धतीने त्याला त्यांनी मॉडिफाय करून हा प्रश्न एक या एक पद्धतीने पूर्णच आढावा विचारला. घेतलाय, की भारतीय संस्कृतीचं काय मूळ वैशिष्ट्य आहे, हं, की जे युनान होतं, म्हणजे ग्रीक सिव्हिलायझेशन होती किंवा मेसोपोटेमियाची होती. हं. त्यांची एक विशिष्ट कल्पना होत्या, देवदेवता होत्या. त्याची आठवण आज आहे आपल्याला. इतिहास आपण अभ्यास करतो. पण आजच्या तिथल्या लोकांना त्याची जाणीव नाहीये. तसं इजिप्तचे लोकं पिरॅमिड बघतात, पण त्याला अटॅच होता येत नाही. त्यांना असं वाटतं कोणतरी हे परके लोकं होते, ज्यांनी बनवलं सगळं. पण आजची इजिप्तची संस्कृती, कल्पना त्याला मॅचच होत नाहीत कुठेच. एकही हे नाही. अगदी पर्शियन कल्चरचे आहेत, तिथले बदललंय. सगळीकडचं बदललंय. भारतामध्ये काय झालंय, की नेहरूंनी म्हटलं डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये, की भारत ही एक अशी पाठी आहे, जिथे प्रत्येकाने काही ना काही लिहून ठेवलं. पण त्याला लिहिताना आधीच्यांचं पुसलं नाहीये. आणि त्यामुळे सगळ्यांनीच लिहून ठेवलं. थोडं गिचमीट झाली. नक्की कोणी काय लिहिलंय वाचताना थोडंसं कठीण जातं. पण सगळ्यांचं आहे मात्र उपलब्ध. आणि त्यामुळे ती सलगता आहे. आणि त्यामुळेच भारत हा एक सनातन देश आहे. सनातन धर्म आहेत भारतातले. सनातन म्हणजे सदा नूतन, की भारत की एक कहाणी, नित नई है पुरानी. ती नित नई पण आहे आणि पुराणी पण आहे. पण आजकाल तर सनातन या शब्दाचा अर्थ जेवढं प्राचीन त्याला सनातन असा घेण्याचा प्रघात हां, पडलेला आहे. चुकीचा अर्थ आहे. परंतु तो चुकीचा अर्थ आहे. सनातन म्हणजे नित नूतन. नित नूतन राहिलं तर ते टिकतं, हं. की इकडनं गंगा येते, तिकडनं जमुना येते आणि मग ते भेटतात. आणि मग अशा प्रकारे गंगा-जमुना कल्चर आहे आपलं. गंगा-जमुना तहजीब असं म्हटलं गेलं आणि ती प्राचीन काळापासूनच आहे. आणि त्यामुळेच ते टिकून आहे, असं म्हणता येईल. आणि त्यामुळे मग सगळ्या काळाचे काही ना काही अवशेष आपल्या सिंधू आपल्यामध्ये आहे का आज? तर निश्चितच अनेक सगळं सांगतात. तंदुरी रोटी आपण खातो किंवा मग लगोरी हा खेळ खेळतो, पिट्टू. तोही सिंधूकडून आलाय. कोनचा वापर मेहंदी काढण्याची आवड आहे, सिंधूकडून आलेली आहे. पिंजरा ठेवणं घरामध्ये आणि मैना, पोपट पाळणं, त्यांना बोलायला शिकवणं, सिंधूमधून आलंय. कुत्रे पाळणं, त्यांना बेल्ट घालून फिरायला नेणं, सिंधूकडनं आलेलं आहे. असं आपण कितीतरी प्रकारे बघू शकतो. हातभर बांगड्या घालायची पद्धत आहे. स्वस्तिक हे चिन्ह आहे किंवा पशुपती आहे, शिवाचा आधीचा अवतार. लिंगपूजा आहे, योनीपूजा आहे, वृक्षांची पूजा आहे, पशुपूजा आहे. सगळंच घेतलंय आपण. मग पुढे गेलं तर वैदिक लोक आहेत, त्यांची यज्ञ व्यवस्था सुद्धा आजही जे आहे. त्याच्या आजपर्यंत देवदेवता आहेत. सुरू आहे. आजही यज्ञ होतात. एक्झॅक्टली यज्ञ सेम होतात. त्यात मंत्रांमध्ये काही फरक पडलेला नाही. बरोबर आहे. सेम. असं प्रत्येक काळात मग पुढे बौद्ध आले, जैन आले. ते पंथ पण आहेत आणि धर्म पण आहेत आणि शिवाय त्यांच्या कल्पना पण आजही भारतामध्ये पुढे प्रभावी आहेत. पुढे तंत्र मार्ग आला, त्यांचं पण वैशिष्ट्य आहे. असे ज्या काळामध्ये जे निर्माण होत गेलं, ते सगळं टिकून आहे. पुढे इस्लामचं आक्रमण झालं, अरब आले, त्यांच्या कल्पना, त्यांचं कल्चर तेही भारतामध्ये म्हणजे थोडक्यात आपण हायब्रिड आहोत. या अर्थाने या सगळ्यांचं आपल्यामध्ये सामोरे गेलेलो आहोत आणि सगळ्यांचं मिळून आपण बनलेलो आहोत. आणि तेच भारताचं एक मोठं वैशिष्ट्य ठरलंय भारतीय सभ्यतेचं. की या सगळ्यांचं एक समरी म्हणजे भारत हा एक सारांश आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि नीट बघितलं तर आपल्याला सगळेच दिसतील. कोणीच राहिलं असं असं काही नाही. आणि त्यामुळे भारतीय म्हणून जगणं हे सोपं आहे. पण भारत समजून घेणं थोडंसं गुंतागुंतीचं आहे. कारण यामुळेच जगताना हे असं सगळं आहेच. यामुळेच म्हणतात ना, की नेहरूंना डिस्कव्हरी करावी लागली, परंतु गांधींना तो भारत ऑलरेडी समजलेला होता. बरोबर आहे. नेहरूंना तो शोधावा लागला. शोधावं लागलं. शोधावा लागला. बरोबर आहे. सर आता या संदर्भात जो तुम्ही विषय घेतला, की
हा सेम विषय हिंदू कोड बिलाच्या वेळेला डिस्कशनला आला होता, की ज्या बरोबर. वेळेला करपात्रीजी महाराजांनी हाच लाईन ऑफ थिंकिंग घेतली होती, की भारतामध्ये अनेक आक्रमणं झालीत, भरपूर सारे लोक बाहेरून आले, तरी सुद्धा आम्ही युनानो मिस्र मिट गए, पण आम्ही आहोत या ठिकाणी, कुछ हो, हो. बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. यावर आंबेडकरांनी एक वेगळा स्टँड त्याच्या क्रॉस थिंकिंगचा घेतला होता. तो कुठला होता समजा? डॉक्टर आंबेडकर हं. त्याच्यावर असं म्हणाले, की टिकून राहणं म्हणजे काय? पळून जाणं, लपून बसणं हे टिकून राहण्याचा एक प्रकारचं आहे. हं. तशा प्रकारे तुम्ही टिकलात का? असा हं. समजा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न. तर मग भारतीय संस्कृती पळून जाणारी नाहीये. उलट ती सगळ्यांना सामावून घेणारी आहे, इन्क्लुसिव्ह. हं. आणि सगळ्यांना सामावून घेतल्यामुळेच ती टिकून राहिली आहे. असं आंबेडकरांनी दाखवून दिलं आहे. आणि थोडक्यात विविध प्रकारच्या वैविध्य परंपरा स्वीकारणं, एक संमिश्र सभ्यता स्वीकारणं, हेच भारताचं आजपर्यंतच्या यशाचं मोठं गमक आहे, असं म्हणता येईल. आणि ते विसरून जर आपण एकच एक दिशा घ्यायला गेलो, तर मात्र आपलं अपयश ठरेल, असं त्यातनं आपल्याला म्हणता येईल. या प्रश्नाच्या संदर्भात काही जे उदाहरणं आहेत, जे इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे बाहेरून आलेला एक इंडो ग्रीक राजा मिनॅंडर बरोबर. इकडे येतो, मिलिंद बनतो. एक्झॅक्टली. त्याचा तो आधी काय होता हे आपल्याला आयडिया सुद्धा येत नाही. बरोबर आहे. ची नावाची टोळी जी आहे, यूची टोळी, एक्झॅक्टली. त्या टोळीचं नाव सुद्धा म्हणजे ते आपली नाहीच आहे, नावावरूनच दिसतं. त्याचा कनिष्क हा भारतीय नाही असं कोणी म्हणू पण शकणार नाही. बरोबर आहे. की ज्याच्या आधीचे लोक कुजुल कॅडफिसस, विम कॅडफिसस सारख्या विचित्र नावांची लोक, पण Exactly. कनिष्क हे क्लिअर कट भारतीय नाव आपण कन्सिडर बरोबर, करतो. बरोबर आहे. प्रत्येक वेळेला मिहिरकुल आहे, तोरमाण आहे, ही लोक बाहेरून आलीत आणि इकडून बाहेरून आक्रमण करून कोणी शैवाचा भक्त, शिवांचा भक्त बनतो, कोणी विष्णूंचा भक्त बनतो, कोणी लेण्या खोदतो, कोणी मंदिर बांधतो. हे असं नेमकं भारतीय संस्कृतीने नेमकं काय केलंय, की येणारा प्रत्येक व्यक्ती इकडे आल्यानंतर तो या रंगामध्ये रंगून त्या संदर्भात डिस्कस करायला लागेल. तीच तर भारताचं वैशिष्ट्य आहे, की भारतीयांनी हा मुद्दा अगदी सुरुवातीपासून मनापासून स्वीकारलाय, की देवाण-घेवाण म्हणजे, की तुमचा रंग मला द्या आणि माझा रंग तुम्ही घ्या. आणि मग आपण सगळ्या एका रंगाने रंगून जाऊ म्हणजे. मग अशा प्रकारे सोनिया गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता होती. हां. तरी घेतलं नाही. पण मग ते स्वीकारणं अनेकांना वाटलं, की ते स्वीकारलं जाणार नाहीत. पण भारतीयांनी त्यांना खोटं ठरवलं. कारण ही येस. परंपरा शतकानुशतकं परंपरा आहे. ती आपण स्वीकारलंय. म्हणजे आपण अमेरिकेच्या बाबतीत जे बोलतो, की त्यांनी ते आता प्रोबॅबली हिलरी क्लिंटन होणार हो. होत्या, कमला हॅरिस होणार होत्या. मग ते आता त्यांना प्रगत म्हणतोय, पण हे आपण खूप आधी काही दशक अगोदरच आपण तो निर्णय भारतीय देऊन खूप झाला होता. सनातनी वाटतात. हो. पण त्या सनातनीचा मूळ अर्थ सुधारत असल्यामुळे त्याच तितकी उदारमतवादी पण आहेत. त्या भारत हा तसा त्या अर्थाने खूप वेगळा देश आहे, की त्याला बऱ्याच वेळेला आपण खूप जो कन्झर्व्हेटिव्ह मानतो, तो किती उदारमतवादीचा अंदाज आपल्याला येत नाही. ही संस्कृती अशी खंडित न होता संरक्षित केल्या जाण्याकरता, म्हणजे बाहेरून जे आक्रमण आहेत त्यांना पण या ठिकाणी डिझॉल्व्ह होण्याकरता जे एक व्रात्य स्तंभविधी किंवा हो. ज्याला आपण व्रात्य क्षत्रिय ही जी काही कन्सेप्ट होती लॅटर मौर्य काळामध्ये क्रिएट झालेली, त्याने या गोष्टीला लाभ दिला. तर ती नेमकी काय होती? नाही, मग एक विधी होता, की ज्याच्यामध्ये हे जे आर्य आले भारतामध्ये, ते इथले जे स्थानिक अनार्य होते, त्यांना आपल्या आर्य नावाच्या संस्कृतीमध्ये घेत असत आणि त्यासाठी हा व्रात्यस्तोम विधी होता. आणि मग त्यांना विविध पुढे वर्ण दिले गेले. जसं व्रात्य क्षत्रिय म्हणून पण लोक होते, की जे शक, कुषाण जे होते, ते इथे स्थायिक झाले, तर त्यांना क्षत्रियचा दर्जा दिला गेलाय. किंबहुना काही समाजशास्त्रांचं म्हणणं आहे, की ही जी जाती व्यवस्था आहे, ती अशाच प्रकारच्या ऍडजस्टमेंटचं हे आहे, की विविध प्रकारचे लोक आले, त्यांना विविध जाती देऊन सामावून घेतलं गेलं. असं पण एक अनालिसिस केलं गेलेलं इंटरेस्टिंगली आहे. वर्ण 4च राहिलेत, पण जाती अनेक क्रिएट जाती झाल्या. अनेक आहेत. या ऍडजस्टमेंटचा तो ऍडजस्टमेंटचाच परिणाम. भाग आहे. ठीक आहे. या प्रश्नाच्या संदर्भात आपलं डिटेल डिस्कशन हे झालेलं आहे. म्हणजे पहा, की इजिप्तवाल्या मंडळींना ममी बनवण्याची आज कला माहित नाही. परंतु आपण सर्पपूजा तेव्हा करत होतो, तरी अजूनही आपण सर्पपूजा करतोय, पिंपळाची पूजा करतोय, म्हणजे बरोबर आहे. कंटिन्युअस ते चालत आलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न देखील 200 शब्दांसाठी 12.5 गुणांसाठी 2015 ला विचारलेला आहे. तो आर्किटेक्चर मधले म्हणजे आर्ट आर्किटेक्चर पैकी आर्ट मधला जो चित्रकलेचा जो टॉपिक आहे, पेंटिंग, त्या संदर्भात स्पेशली विचारलाय. तो म्हणजे भारतातील मध्याश्मयुगीन गुहा चित्रकला ही त्या काळातील सांस्कृतिक जीवनाला प्रदर्शित करते असे नाही, तर आधुनिक चित्रकलेच्या तुलनेमध्ये परिष्कृत सौंदर्य बोधाला देखील प्रतिबिंबित करते. या उपरोक्त विधानाचं समालोचनात्मक मूल्यमापन करा. थोडासा हा पुढे चॅलेंजिंग प्रश्न त्यांनी विचारलाय, की तुम्हाला माहितीच आहे, की अश्मयुगीन माणसाचं चरित्र म्हणजे त्याची चित्रकला, की त्यात त्यांनी सगळं आपलं जीवन मांडणी केली. अगदी लहान मुलांचं संगोपन, ते त्यांचे नृत्य, ते अगदी सेक्शुअल युनियन, ते अगदी शिकार, मध गोळा करणं, सापळी लावणं, कसे ते घोड्यावरून फिरत किंवा कसे ते बाण मारत, हे पण दाखवलंय. भीमबेटकाचं प्रसिद्ध उदाहरण आहे. आजमगड आहे, मिर्झापूर आहे, घाटशिला आहे, प्रतापगड आहे.
अनेक ठिकाणी खूप सुंदर सुंदर चित्र आहेत. विशेषतः रंगीत चित्र आहेत. मग त्यांनी त्यात हे दाखवलं, मोठी चित्र पण काढलेत. मग आता ही परिष्कृत कशी आहेत आधुनिक दृष्टीने, तर आधुनिक दृष्टिकोन काय म्हणतो, की चित्रकाराने जसं दिसतं तसं काढायचं नसतं. जसं त्याला प्रतीत झालं एखादी गोष्ट, तशी दाखवायची असते. मग ती जी कल्पना आहे, ती या चित्रांमध्ये आहे. की त्यांना जे प्रतीत झालंय. मग समजा भीमबेटकामध्ये डुक्कर दाखवले मोठं, धावत येतंय. ते मोठं दाखवलंय आणि असे छोटी-छोटी बाहुल्यांसारखे लहान लोकं बाजूला पडलेत. मग आता खरं तर डुक्कर तसं लहान असतो आणि माणूस मोठा असतो. मोठा असतो. पण डुकराला घाबरत होते आणि डुक्कराच्या समोर कसा माणूस मरतो. मग त्यात तो मोठा डुक्कर दाखवला आणि छोटी माणसं दाखवलीत. मग त्यांचं प्रपोर्शन चुकलंय का? त्यांचं प्रपोर्शन चुकलं नाहीये. इमोशन्स ते त्यांच्या त्यांना प्रतीत बरोबर. तसं झालेलं आहे. बरोबर. मग त्यामुळे ते आधुनिक दृष्टिकोनातून बघितले, तर खरोखरच आधुनिक चित्रकला आहे, असंही म्हणता येईल. मध्याश्म काळामध्ये असं म्हणतात की मध्याश्मयुगीन काळामध्येच पहिल्यांदा ज्याला आपण फॅमिली सिस्टीम मधले जे काही कामाची विभागणी म्हणतो बरोबर आहे. आपण, ती पहिल्यांदा झाली आणि पहिल्यांदा त्याचाही परिणाम आणि पशुपालनाची जी काही कन्सेप्ट उदयाला आली, हो. की ज्याच्यामध्ये तुम्ही पशूंचा स्टॉक करून ठेवू शकता. म्हणजे जेवण लाईव्ह Movement. स्टॉक आपण ज्याला म्हणतो, की जेवण तुम्ही बकऱ्या, शेळ्या, मेंढ्यांच्या स्वरूपामध्ये तुम्ही ते बांधून ठेवू शकताय. बरोबर. मग जो मिळालेला मोकळा वेळ होता, त्यातून पण या चित्रकलेचा उदय उदय झाला. झालाय. तर या संदर्भातलं अजून एक्सप्लेन करून थोडं सांगा. हे तर आहेच, की त्याच्या आधीच्या काळामध्ये जीवन खडतर होतं. रोजच्या रोज अन्नाचा शोध हाच मोठा अजेंडा होता आणि दुसरं काहीही करायला वेळ उरलेला नसेल. पण आता मात्र मध्याश्म युगामध्ये जेव्हा पहिला व्यवसाय माणसाने स्वीकारला पशुपालन, तेव्हा निदान पावसाच्या काळामध्ये तो गुफांमध्ये राहायला लागला. बाहेर पाऊस पडतोय, मग आतमध्ये करणार काय? बैठे-बैठे करना है कुछ काम. आणि मग त्याने खूप सुंदर चित्रकला तयार केली, असं दिसून येतंय. येस. भीमबेटकाचं महत्व म्हणजे पर्टिक्युलरली आता मध्याश्म युगाच्या नंतर चित्रकलेच्या संदर्भातले हा भीमबेटका कॉन्सन्ट्रेटेड क्वेश्चन होता. त्या संदर्भात अजून कुठले प्रश्न निर्माण होऊ शकतात असं वाटतं आपल्याला पुढे चित्रकला या टॉपिकच्या बरोबर आहे. संदर्भात? की आता हे त्यांचं चरित्र कसं आहे, हा एक प्रश्न येऊ शकतो. की त्यांचं काय काय दाखवलं नक्की काय? त्यातनं आपल्याला काय दिसून येतं? त्यांना काहीच तरी सांगायचंय. ते आपल्याशी बोलतायत हे लोकं. आता इतके शतकं मध्ये गेलेत, तरी तो संवाद मात्र आहे. मग तो संवाद नक्की काय आहे? त्यांना आपल्याला नक्की काय सांगायचं आहे त्यातनं? भीमबेटकामध्ये एका गुफेत तर त्यांनी असा हात लावला आणि त्याच्याभोवती आउटलाईन काढली. येस. म्हणजे व्यक्तिवाद त्यांच्यामध्ये आहे. एक कुठेतरी अमर व्हायची माणसाला हे असते. आय वॉज देअर. हां. आधार येणार आहे. त्यांना माहिती होतं बहुतेक काय. तर हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. मग त्यामुळे आपण तशी संवाद साधू शकलो आणि त्याला काय म्हणायचंय आपल्यापर्यंत पोहोचू शकलं, तर तो संवाद पूर्ण होईल असं मला वाटतं. मग त्या दृष्टीने आपण त्याकडे बघितलं तर आपलं खूप वेगळ्या प्रकारे सगळं, तर त्याला काहीतरी अभिव्यक्ती करायची आहे. Yes. हे क्षेत्र. चित्रकला या टॉपिकच्या संदर्भात पुढे अजून अश्मयुगाच्या नंतरच्या काळामध्ये कुठले प्रश्न संभवतात की ज्याच्यावर तयारी आता पुढे प्रोबॅबल ह्या प्रश्नाच्या नंतर अजून प्रोबॅबल क्वेश्चन कुठले येऊ शकतात असं वाटतं आपल्याला? आता ही जी अश्मयुगीन चित्रकला आहे, ही अगदी आता आदिमानवाने केल्यासारखी चित्रकला आहे. त्यात ती अगदी प्राथमिक असली तरी पुढे हीच परंपरा भारतातल्या आदिवासींनी सांभाळली. त्या आज अगदी वारली चित्रकला बघितली आपण, तर ती आणि भीमबेटकाचे चित्र खूप साम्य आहे. त्याचा दृष्टिकोन, त्यांचं बघायचं हे, त्याच्या रेषा, त्यातलं पॉवर जी आहे, ताकद, ती सगळी सारखी आहे. आणि त्यामुळे मग कशाप्रकारे ही सगळी परंपरा आदिवासींनी स्वीकारली आणि जपून ठेवली. मग पुन्हा ते मगाचा मुद्दा जपून ठेवण्याचा, ती चित्रकलाही जपून ठेवली आहे. ती परंपरा आपल्याकडे आहे. मग त्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि पुढे जाऊन जास्त परिष्कृत अशा प्रकारच्या कल्पना, जसं भारतातली पहिली चित्रकला शैली म्हणजे अजंठा चित्रकला शैली, ती कशी आली? तर मग 2015चे जे 2 प्रश्न होते, त्यांचं सुद्धा आपण एक अतिशय सांगोपांग चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो, की आपले 2 पॉडकास्ट 2013 आणि 2014 याच्या प्रश्नांवरती डिटेलमध्ये झालेले स्वतंत्रपणाने. हा आपला तिसरा पॉडकास्ट 2015च्या आर्ट अँड कल्चरच्या PYQच्या अनालिसिसचा आहे. पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण 2016 या वर्षी आर्ट अँड कल्चर या टॉपिकवरती 2013 ते 23 च्या दरम्यान जेवढे प्रश्न विचारलेले असतील त्यातले 2023 पैकी 2016च्या वर्षी जे विचारलेले प्रश्न आहेत आर्ट अँड कल्चरचे त्या संदर्भातल्या डिस्कशनसाठी आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.